के नेतृत्व का जो गुजरात मॉडल है, तो लगातार पीपल एंडोर्स कर रहे हैं, पीपल आर एक्सेप्टिंग एंड एंडोर्सिंग द मॉडल ऑफ गुजरात लेड बाय श्री नरेंद्र मोदी जी फ्रॉम ऑलमोस्ट 2000-2001। इसलिए मुझे लगता है जो गुजरात मॉडल हम देश के सामने भी रख रहे हैं वो भी एक्सेप्ट हो रहा है। तो आई कॉन्ग्रेचुलेट, मैं गुजरात कांग्रेचुलेट करता हूँ, गुजरात के भारतीय जनता पार्टी के यूनिट को भी कांग्रेचुलेट करता हूँ, हमारे कार्यकर्ता को भी कांग्रेचुलेट करता हूँ। दिस इज द वन ऑफ द एवर बिगेस्ट रिकॉर्ड हिस्ट्री इन द इलेक्शन में। एंटी इनकम्बेंसी थी ही नहीं, प्रो इनकम्बेंसी गुजरात में रही है और नया रिकॉर्ड बन रहा है और इसके प्रति हम लोग पहले से ही आश्वस्त थे। ये कोई हम लोग इससे चमत्कृत नहीं है, क्योंकि हमारे प्रधानमंत्री मोदी जी के प्रति गुजरात की जनता का एक बहुत ही बेहद विश्वास है। देखिए, गुजरात में हमने बार बार कहा था कि वहां पर हम इतिहास रचाएंगे। अब तक के जो आंकड़े दिख रहे हैं, जो उससे लगता है कि गुजरात में 150 का आंकड़ा हम पार करेंगे और साथ साथ जो रिवाज बदलने का जो हमारा नारा था वो भी इस बार सक्रिय दिखेगा। कोई कांटे की टक्कर नहीं, जैसे जैसे दिन ढलेगा वैसे वैसे हमारी स्थिति और मजबूत होगी और हम प्रचंड बहुमत से जीतेंगे। देखिए, ये कांग्रेस और आम आदमी पार्टी को ध्यान करना चाहिए। भारतीय जनता पार्टी को आशीर्वाद वहां की जनता ने दिया है। 54% वोट अभी शेयर दिख रहा है, जो पिछले बार 49% से ज्यादा है। ये आम आदमी पार्टी और उसका अपना जो है, हम तो भारतीय जनता पार्टी के बारे में बात कर सकते हैं। हमें धन्यवाद देना चाहिए, वहाँ की जनता को हम धन्यवाद देना चाहते हैं जिन्होंने आशीर्वाद इतने बड़े पैमाने पर दिया है। देखिए, हमने तो चुनाव के पहले भी कहा था, वोटिंग के बाद भी कहा है और रिजल्ट जब आने लगा है तब भी हम आश्वस्त हैं, क्योंकि भारतीय जनता पार्टी और गुजरात करीबन 90 से कांग्रेस यहाँ नहीं है, उसको 32 साल हो गया और किसी एक पार्टी को 7वीं बार उसी पार्टी को सत्ता में संपादन करना, ये भारतीय जनता पार्टी का सद्भाग्य है। खास करके मोदी जी के नेतृत्व में गुजरात जिस तरह से मॉडल बना विकास की, खास करके गुजरात में जो दिक्कतें थी, पेयजल की थी, इरिगेशन की थी, आम आदमी की सामान्य मुश्किलें जो थी, वो सारी की सारी इस तरह से नर्मदा का पानी बहने लगा। पूरे सौराष्ट्र रीजन और उत्तर गुजरात ड्रॉट प्रोन जोन, उसको इरिगेटेड लैंड करके हमने तब्दील किया और ख़ास करके यहाँ के किसान और गरीब ट्राइबल एरिया इवन वी इंट्रोड्यूस ए ट्राइबल पैटर्न विच वॉज भूरिया कमेटी रिपोर्ट वॉज इम्प्लीमेंटेड फर्स्ट इन इंडिया गुजरात में। तो ये जो सारी बदलाव आया है उसको गुजरात की जनता ने स्वीकारा है और जब देश में अमित भाई और नरेंद्र भाई गुजरात का नेतृत्व पूरे भारत में दे रहे हैं, तो गुजरात की जनता का इनके प्रति अप्रतिम प्रेम होना और गुजरात को जिस तरह से उन्होंने संभाला है, संवारा है, तो गुजरात की आवश्यकता ही नहीं पड़ेगी। स्पष्ट बहुमत आएगा। मैं दावे से कह रहा हूँ कि 40+ होगी, क्योंकि पहाड़ में आप लोगों का जो सर्वे है ना, वो कभी सही नहीं होता। उसका कारण है कि वहाँ के लोग बहुत अंतर्मुखी होते हैं, खुल के नहीं बोल पाते। उत्तराखंड के में भी मुझे याद अच्छे से सबने कहा 30 पार नहीं करेंगे, वहाँ 47 सीट्स आई हमारी। यहाँ पर भी हम 40+ पे जाएंगे, हमें किसी के समर्थन की आवश्यकता नहीं पड़ेगी। आप पार्टी का ढलान चालू हो गया है, लोगों ने उनका चेहरा पहचान लिया है और जहाँ कट्टर ईमानदार मंत्रियों के क्षेत्र में आप साफ हो गई है। आप देख लीजिए, सत्येंद्र जैन जो जेल में ऐश कर रहे हैं, उनके यहाँ से आप पार्टी साफ हो गई है। मनीष सिसोदिया जो बहुत बड़े शराब घोटाले के लिए जिम्मेदार हैं, उनके क्षेत्र में आप साफ हो गई है। अमानुल्लाह जो कि दंगे के लिए भी जिम्मेदार है, उनके आप साफ हो गए। तो दिल्ली की जनता ने भ्रष्टाचारियों को पहचान लिया। जो पेटियों का रेट था उस पर बढ़ाया, जीएसटी बढ़ाया गया, तो बागवानों में रोष था, किसानों में रोष था। और दूसरा जो हमारा कर्मचारी वर्ग है, सबसे अहम जो रोल यहाँ पर दिखाएगा वो कर्मचारी वर्ग का होगा। कर्मचारी वर्ग की जो मांगे थी वो उनकी मांगों को ठुकराया गया, उनके आंदोलन को कुचला गया। तो ये बहुत बड़ा रोल जो है हिमाचल प्रदेश में कर्मचारी वर्ग निभाएगा। हमने कहा है, हम जितने हमारे वरिष्ठ नेतागण हैं, तो हमें मालूम है, क्योंकि जहाँ जहाँ जिस तरह से प्रचार हुआ, जो लोगों का हमें सहयोग यहाँ पर मिला, समर्थन मिल रहा है, तो हम अवश्य 40 से पार यहाँ पर आंकड़ा जो है तय करेंगे और पूर्ण बहुमत की सरकार हिमाचल प्रदेश में आएगी। देखिए, ये मेरे डोमाइन में नहीं आता है, मेरा क्षेत्राधिकार नहीं है।
ये आला कमान को तय करना है और वरिष्ठ नेताओं को आपस में बैठकर तय करना है, लेकिन हिमाचल प्रदेश में कांग्रेस पार्टी की सरकार बनेगी। बिल्कुल, ये देखिए हिमाचल प्रदेश का जो ये निर्णय होगा, प्रदेश की जनता का है, कांग्रेस पार्टी जब सरकार बनेगी तो पूरे देश में जो है इसमें देखिए अभी तो ये शुरुआती रुझान है। अभी कई जगहों पे जो है 1 राउंड हुआ है, कई जगहों पे 2 राउंड हुआ है। जैसा आपने देखा होगा कि मॉर्निंग में जैसे पोस्टर जो बैलेट पेपर थे उनमें जो है बीजेपी आगे चल रही थी, लेकिन जैसे जैसे समय आगे बढ़ता जा रहा है, राउंड जो है आगे बढ़ते जा रहे हैं, कांग्रेस पार्टी जो है ऊपर होती जा रही है। और अभी आप कुछ टाइम के बाद देखेंगे कि कांग्रेस पार्टी को जो जादुई आंकड़ा जो है उसको अचीव हम इजीली करेंगे। नहीं, ऐसा कहना बिल्कुल गलत होगा, क्योंकि मैं खुद एक यूथ ऑर्गेनाइजेशन को रिप्रेजेंट करता हूं। तो पूरे हिमाचल प्रदेश में जो युवा थे उन्होंने जो कांग्रेस पार्टी के पक्ष में जो है अत्यधिक जो है मतदान किया हुआ है, क्योंकि पिछले कई सालों से हिमाचल प्रदेश में बेरोजगारी जो है बहुत बड़ा एक मुद्दा था। उन सारी चीज़ों को लेकर जो है हम लोगों के पास गए थे और लोगों ने उस चीज़ को अप्रिशिएट भी किया हुआ है। और आप देखेंगे कि जो युवा जो वोटर है वो मैक्सिमम जो है कांग्रेस पार्टी के पक्ष में है। हम 40+ सीटें जीतकर जो है सरकार बनाना मैं आज भी कह रहा हूँ, चौंकाने वाले परिणाम कांग्रेस पार्टी के पक्ष में आएंगे। भारतीय जनता पार्टी माहौल में है, असलियत में नजर नहीं आएगी। आप अभी परिणाम का इंतजार करो। आपको पूरी तरह से विश्वास? बिल्कुल 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 बहुमत में आएगी, ऐसा आपको लगता है? चौंकाने वाले परिणाम आएंगे। देखिए, जो एक्सपेक्टेड लाइंस पे ही रुझान भी आ रहे हैं, जो कांग्रेस पार्टी का अपने आकलन थे और जो हमें उम्मीद थी। हमने बार बार कहा है कि हम कंफर्टेबल मेजॉरिटी के साथ कांग्रेस सरकार बनाएंगे हिमाचल प्रदेश में, और जो रुझान आए हैं पहले 1 घंटे के या 1.5 घंटे के, उसमें साफ तौर पे उसी दिशा में ये जाता दिख रहा है। जो कांग्रेस पार्टी का जिला वाइज अपना एक आंकलन था, असेसमेंट थी, रुझान उसी दिशा में हर जिला में वैसे ही दिखते जा रहे हैं। हमारा बड़ा साफ था कि इतने एग्जिट पोल आए, बड़ा कांटे की टक्कर बताई गई, लेकिन उसके बावजूद हम पूरे कॉन्फिडेंट थे कि हम 42 सीट तक आराम से कांग्रेस पार्टी। ಇದೀಗ ಹಿಮಾಚಲ ಪ್ರದೇಶದ ಅಪ್ಡೇಟ್ಸ್ ಕಡೆ ಒಮ್ಮೆ ಹೋಗ್ಬಿಡೋಣ ನಾವು. 35 ಸ್ಥಾನಗಳಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಲೀಡಲ್ಲಿದೆ, 30ರಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಇದೆ. ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಾರ್ಟಿ ಅಲ್ಲಿ ಖಾತೆಯನ್ನ ಸೋಫಾರ್ ತೆರೆದಿಲ್ಲ. ಇತರರು 3 ಜನ ಅಂದರೆ ಅಲ್ಲೇನಾಗಿದೆ, ಕೆಲವರು ಬಿಜೆಪಿ ಬಂಡಾಯ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಕೂಡ ಇದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಗೆ ನೆನಪಿರಲಿ, ಹಿಮಾಚಲ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಇದು ಇಂಟ್ರೆಸ್ಟಿಂಗ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್. ಇದು ಯಾರು ಇತರರಲ್ಲಿ ಕಾಣಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ ಅವರು ಬಿಜೆಪಿ ಬಂಡಾಯ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು. ಅಂದರೆ ಬಂಡಾಯ ಅಂದ್ರೆ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಒಂದು ಪಾರ್ಟಿಯಿಂದ ಅಫಿಷಿಯಲ್ ಆಗಿ ಟಿಕೆಟ್ ಸಿಗದೇ ಇದ್ದರೆ ನಾನು ಪಕ್ಷೇತರ ನಿಲ್ತೀನಿ ಅಂತ ಹೋಗ್ತಾರಲ್ಲ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಂದನೂ ಬಂಡಾಯ ಇರಬಹುದು, ಬಿಜೆಪಿಯಿಂದನೂ ಬಂಡಾಯ ಇರಬಹುದು. ಆದರೆ ಇತರರಲ್ಲಿ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ 3 ನಂಬರಲ್ಲಿ, ಅದರಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಬಂಡಾಯ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಅದರ ಅರ್ಥ ಅದು. ಸೊ ಅಲ್ಲೇನಾಗಿದೆ, ಈಗ ಬಿಜೆಪಿ ಏನು ಲೆಕ್ಕ ಹಾಕೊಳ್ಳುತ್ತೆ, ಈಗ 30+3 ನನ್ನ ಬಂಡಾಯ ತಾನೇ, ಕೇಂದ್ರದ ನಾಯಕರ ಕಡೆಯಿಂದ ಒಂದು ಫೋನ್ ಮಾಡಿಸ್ಬಿಟ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಅವ್ರನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ನನ್ನ ಸರ್ಕಾರ ಯಾಕೆ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಸಹಜವಾಗಿ ಒಂದು ಪ್ಲಾನ್ ಇರುತ್ತೆ. ತಪ್ಪು ಅಲ್ಲ, ಅವ್ರು ನನ್ನ ಪಾರ್ಟಿನೇ ಇದ್ದಲ್ವೇನೋ, ಯಾಕೋ ಮುನ್ಸ್ಕೊಂಡಿದ್ಯಾ ನೀನು, ಯಾಕೋ ಬೇಜಾರು ನಿನಗೆ, ಬಾರೋ, ಏನೋ ಒಂದು ಮಾತು ಬರುತ್ತೆ, ಒಂದು ಮಾತು ಹೋಗುತ್ತೆ, ಮಾಡಬಹುದು. ಈಗ ನೋಡಿ, 29 ಬಿಜೆಪಿ ಆಯಿತು, 36 ಕಾಂಗ್ರೆಸ್, ಮ್ಯಾಜಿಕ್ ನಂಬರ್ ದಾಟಿ ಆಯಿತು ಇವತ್ತಿಗೆ. ನಾನು ಇದನ್ನು ಯಾವುದೂ ಅಂತಿಮ ಅಂತ ಹೇಳಲ್ಲ. ಇಲ್ಲಿಗೆ ಇನ್ನು ಸಾಯಂಕಾಲದವರೆಗೂ ಟೈಮ್ ಇದೆ. ಮಧ್ಯಾಹ್ನ 2 ಗಂಟೆಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, 1 ಗಂಟೆಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, 3 ಗಂಟೆಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇದು ಈ ಒಂದು ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಆಲ್ರೆಡಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ತನ್ನ ಶಾಸಕರನ್ನು ರೆಸಾರ್ಟ್ಗೆ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡೋ ಕಡೆಗೆ ಅವರು ಪ್ಲಾನನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಅಪಾರ್ಟ್ ಫ್ರಮ್ ಬಿಜೆಪಿ ಹೊರತುಪಡಿಸಿದರೆ ಬೇರೆ ಪಾರ್ಟಿಗಳು ಎಷ್ಟು ಗಟ್ಟಿಮುಟ್ಟಾದ ರೆಸಾರ್ಟ್ಗಳಲ್ಲಿ ಅವರ ನಾಯಕರನ್ನು, ಅವರ ಶಾಸಕರನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಬಲ್ಲರು ಎನ್ನುವುದ್ರ ಬಗ್ಗೆ ನನಗೆ ಅನುಮಾನಗಳಿದೆ. ವೈಯಕ್ತಿಕ ಅಷ್ಟೇ, ಇದು ನನಗೆ ಅನುಮಾನ ಇದೆ. ಅಂತ ಗಟ್ಟಿಮುಟ್ಟಾದ ರೆಸಾರ್ಟ್ಗಳು ಎಲ್ಲಿದೆಯಪ್ಪ? ಬಿಜೆಪಿ ಹೊರತುಪಡಿಸಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇದು ಬೇರೆ ಪಾರ್ಟಿಯವರು ತಮ್ಮ ಶಾಸಕರನ್ನ ಹಿಡಿದಿಟ್ಕೊಳ್ತೀನಿ, ನಾನು ED ಬರಲಿ, IT ಬರಲಿ, CBI ಬರಲಿ, ಯಾವುದೇ ಪಾರ್ಟಿ ಬಂದರೂ ನನ್ನ ಶಾಸಕ ಕದಲಲ್ಲ ಅನ್ನೋ ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಎಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗಿದೆ ಐ ಡೌಟ್. ಇರಲಿ, ಈಗ ದೀಪಕ್ ಸೇನ್ ಅವರು ಜಾಯ್ನ್ ಆಗಿದ್ದಾರೆ, KRSನ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು. ದೀಪಕ್ ಅವರೇ, ಸ್ವಾಗತ ನಿಮಗೆ ಒಂದು ಡಿಬೇಟ್ಗೆ. ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಕೇಳ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಬರ್ತೀನಿ. ಇದೀಗ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನೆ ಭರತ್, ಈಗ ಇದು ಪಾಪ ಅವ್ರು ಆಲ್ರೆಡಿ ರೆಸಾರ್ಟ್ಗೆ ಶಿಫ್ಟ್ ಹೇಳೇಬಿಟ್ರು ಅವರು. ಅಂದರೆ ಬಹುಶಃ ಈ ಒಂದು ವಿಚಾರದಲ್ಲಿ ವಿಳಂಬ ಮಾಡ್ದಂಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇವರು ವಿಳಂಬ ಮಾಡ್ದಂಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಎನಿಥಿಂಗ್ ಕ್ಯಾನ್ ಹ್ಯಾಪನ್. ಇದು ಪಾಲಿಟಿಕ್ಸ್, ಇದು ನಂಬರ್ ಗೇಮ್. ಇದು ನಾನು ನಾಳೆ ದಿನ ಕೈ ಎತ್ತರಪ್ಪ, ಈ ಸರ್ಕಾರ ಬೆಂಬಲಿಸೋರು ಯಾರಪ್ಪ ಅಂತ ವಿಧಾನಸೌಧದಲ್ಲಿ ಕೇಳಿದಾಗ ಕೈ ಎತ್ತಬೇಕಷ್ಟೆ. ಕೈ ಎತ್ತಾಗ ನಂಬರ್ ತಲೆ ಎಣಿಕೆ ಫಿನಿಶ್ ಅಲ್ಲಿಗಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಸೊ ಇಲ್ಲೇನಾಗಿದೆ, ಒಂದು ಭೀತಿನೋ, ಭಯನೋ, ಅಥವಾ ನಿರೀಕ್ಷಿತ ಭಯಗಳೋ, ಅಥವಾ ಹಳೆ ಪಾಠಗಳೋ, ಏನು ಬೇಕಾದ್ರೂ ಕರೀರಿ, ನಮ್ಗೆ ಹಿಂಗಾಗಿತ್ತು, ಇಂಥ ಕಡೆ ಹಿಂಗೆಲ್ಲ ಶಿಫ್ಟ್ ಆಗಿಬಿಡ್ತು ಅಂತೇಳಿ. ನಾನೊಂದು ಮಾತು ಹೇಳಿದೆ, ಬೇರೆ BJP ಅಲ್ಲದೆ ಬೇರೆ ಪಾರ್ಟಿಗಳ ಶಾಸಕರನ್ನು
ಗಟ್ಟಿಯಾಗಿಡುವಂತಹ ರೆಸಾರ್ಟ್ಗಳು ಭಾರತದಲ್ಲಿ ಇವೆ ಅಂತ ನನ್ನ ಮೊದಲನೇ ಅನುಮಾನ. ಅಂದರೆ ನಾನು ಎಂಥ ರೆಸಾರ್ಟಲ್ಲಿ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ನನ್ನ ಶಾಸಕ ಸೇಫ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಬೇರೆ ಪಾರ್ಟಿ ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಇದೆಯಾ, ಅಥವಾ ಎಲ್ಲಿದ್ದರೂ ಇವ್ರು ಆಪರೇಷನ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂದರೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅಥವಾ ಬೆಂಬಲ ತಗೋತಾರೆ, ಆ ಸ್ಥಿತಿ ಇದೆಯಾ ನಮ್ಮಲ್ಲಿ? ನೋಡಿ, ಈಗ ನಾವು ಅನೇಕ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಯಾವ ತರ ರಚನೆ ಮಾಡಿದೆ ಅನ್ನೋದು ನೋಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಓಕೆ, ಅಲ್ಲಿ ಬೇರೆ ರಾಜ್ಯ ತನಕ ಯಾಕೆ ರಮಾಕಾಂತ್ ಅವರೇ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇವ್ರೇನ್ ಪಕ್ಷ ಗೆದ್ರ, ಆದ್ರೆ ಸರ್ಕಾರ ರಚಿಸಿಲ್ವಾ, ಆಡಳಿತ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ವಾ? 17 ಜನ. ಇದು ಗೋವಾದಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ, ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ. ಅದೇ ಭಯಕ್ಕೆ ಮಾಸ್ಟರ್ ಪ್ಲಾನ್ ಹೇಳ್ಬಿಡ್ತೀನಿ ಭರತ್, ಈ ಪಾಯಿಂಟ್ ಬರ್ತೀನಿ ನಾನು. 4 ಪಕ್ಷೇತರ ಸಂಪರ್ಕದಲ್ಲಿ ಫಡ್ನವೀಸ್ ಇದ್ದಾರೆ. 4 ಜನ ಪಕ್ಷೇತರರ ಸಂಪರ್ಕದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ DCM ಫಡ್ನವೀಸ್ ಅವರು, ಹಿಮಾಚಲ ಪ್ರದೇಶದ 4 ಪಕ್ಷೇತರ ಸಂಭವನೀಯ ಶಾಸಕರ ಸಂಪರ್ಕದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಸಂಭವನೀಯ ಶಾಸಕರು ಇನ್ನೂರು ಯಾರು ಅನೌನ್ಸ್ ಆಗಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಮಹಾ DCM ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಏಕನಾಥ್ ಶಿಂದೆ ಹುಟ್ಟಾಕಿದಂಥ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಇತ್ತಲ್ಲ, ಏಕನಾಥ್ ಶಿಂದೆ ಮೂಲಕ ಅಧಿಕಾರ ಹಿಡಿದಂಥ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಇತ್ತಲ್ಲ, ಅಲ್ಲೊಂದು ಆಪರೇಷನ್ ಆದಂಥ ಒಂದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಇತ್ತಲ್ಲ, ಅದೇ ಥರದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿನ ಮಾಜಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಹಾಗೂ ಹಾಲಿ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ, ಮಾಜಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಹಾಲಿ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ದೇವೇಂದ್ರ ಫಡ್ನವೀಸ್ ಅವರು ಹಿಮಾಚಲ ಪ್ರದೇಶದ ಸಂಭವನೀಯ ಪಕ್ಷೇತರ ಶಾಸಕರು, ಸಂಭವನೀಯ ಪಕ್ಷೇತರ 4 ಶಾಸಕರ ಸಂಪರ್ಕದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಅರ್ಥ 4 ನಂಬರ್ ಏನಾದರೂ ಸಿಕ್ಕರೆ ಒಂದು ಗೇಮ್ ಇದೆ, ದೇರ್ ಇಸ್ ಅ ಚಾನ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ಕ್ವೈಟ್ ಆಬ್ವಿಯಸ್. ಸುಂದರನಗರ ಕ್ಷೇತ್ರದ ಬಿಜೆಪಿ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಗೆಲುವಾಯ್ತಲ್ಲಿ. ಸುಂದರನಗರದ ಬಿಜೆಪಿ, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಬಿಜೆಪಿ ಹಾಲಿ ಶಾಸಕ ರಾಕೇಶ್ ಜಮ್ವಾಲ್ ಅಲ್ಲಿ ಗೆದ್ದಾಯಿತು. ಹಿಮಾಚಲ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿಗೆ ಮೊದಲ ಗೆಲುವು ಇಲ್ಲಿ ದಾಖಲಾಗಿದೆ. ನನ್ನ ಪಾಯಿಂಟ್ ಇಲ್ಲಿ ಆಲ್ರೆಡಿ ಇದು ನನಗೇನು ತುಂಬ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ಬಿಡ್ತು, ಆಘಾತ ಆಗ್ಬಿಡ್ತು ಎನ್ನುವಂಥ ಏನಿಲ್ಲ. ಬಿಜೆಪಿ ಟ್ರೈಲಿಂಗ್ ಎಲ್ಲಿ? ಹಿಮಾಚಲ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ. ಕಾರಣ 30 ಮಾರ್ಕ್ ಮೇಲಿದ್ದವರು 27 ಕುಸಿತಾ ಇದ್ದಾರೆ. 27 3 ಸೇರಿಸಿದ್ರು 30 ಆಗುತ್ತೆ. ಹಾಗೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ 38, ಹಿಮಾಚಲ ಪ್ರದೇಶ ಕಾಂಗ್ರೆಸ್ 38 ಆಯಿತು, ಬಿಜೆಪಿ 27, ಅದರ್ಸ್ 3, 38 ಕಾಂಗ್ರೆಸ್ 27 ಬಿಜೆಪಿ, ಈ ಥರ 3 ಆಯಿತು. ಸೋ ಫಾರ್ ಸ್ವಲ್ಪ ಬಿಜೆಪಿಗೆ ಈ ಒಂದು ಬೇಟೆ ಅಥವಾ ಈ ಶಿಕಾರಿ ಅಥವಾ ಈ ಒಂದು ಗದ್ದುಗೆ, ಸಿಂಹಾಸನದ ಕಡೆಗೆ ಬಿಜೆಪಿಯ ನಡಿಗೆಗೆ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳು ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ಆಗ್ತಾ ಇದೆಯಾ ಅಂತ ಹೇಳಿ